मंडळी, कोणत्याही व्यक्तीच्या घराची तिजोरी म्हणजे पैसा ठेवण्याची जागा असे मानले जाते की घराच्या तिजोरीसाठी वास्तूशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून पैशाचा प्रवाह योग्य दिशेने होऊ शकेल व चुकीच्या ठिकाणी खर्च होणार नाही। काही वेळा तिजोरी चुकीच्या दिशेला ठेवल्याने तर कधी त्यात वस्तू नीट न ठेवल्याने पैशाचे नुकसान होते। वास्तूनुसार तिजोरी योग्य दिशेने ठेवणे जितके महत्त्वाचे आहे तितकंच त्यात काही वस्तू ठेवणेही महत्त्वाचे आहे। वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व आहे। दिशांचं महत्त्व आणि वस्तू ठेवण्याची पद्धत अधोरेखित करण्यात आली आहे। यामुळे घरात सुखशांती आणि समृद्धी नांदते। त्याचबरोबर आर्थिक मार्ग देखील खुले होतात। त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत। देवी लक्ष्मी धनदेवता आहे। देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्याने घरात आर्थिक अडचण येत नाही, तसे जीवनात पैशांची कमी राहत नाही। वास्तुशास्त्रात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत। यामुळे तिजोरीत पैसा खेळता राहतो। घरातील तिजोरीत आपण सोन्याचे दागिने, पैसा आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवतो। कितीतरी लोकांकडून तुम्ही ही बाब ऐकली असेल की माझ्या हातात पैसा टिकत नाही, यासाठी ते आर्थिक जबाबदारी घेणे सुद्धा टाळतात। कदाचित तुम्ही सुद्धा त्यापैकी एक असू शकता। पैसे नेहमी अनावश्यक ठिकाणी खर्च होतात असे नाही, परंतु पैसे हातात येताच त्याला पाय फुटल्यागत काही ना काही निमित्ताने ते खर्च होतात। अचानक आरोग्याच्या तक्रारी, घरातील छोटी मोठी खरेदी, कुणाची जुनी देणी वगैरे काहीही निमित्त होते आणि पैसा कापरासारखा उडून जातो। एवढे कष्ट घेऊन पैसा टिकत नसेल तर कोणाचाही मनस्ताप होणे स्वाभाविकच आहे। यावर वास्तुशास्त्राने सांगितलेला तोडगा आजमावून बघा। आजच्या महागाईच्या काळात पैसा हातात टिकत नसेल तर ही चिंताजनक बाब आहे। यासाठी पैसे ठेवण्यासाठी जागा बदलून पहा असे वास्तुशास्त्र सुचवते। मंडळी, वास्तूनुसार तिजोरी ठेवताना नेहमी लक्षात ठेवा की तिजोरी घराच्या दक्षिण भिंतीवर असावी, जेणेकरून तिचा दरवाजा उत्तरेकडे उघडेल। वास्तुशास्त्रानुसार तिजोरी, कॅश बॉक्स किंवा लॉकर प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे संपत्ती वाढविण्यासाठी तिजोरी वास्तुशास्त्रानुसार ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला तिजोरीत पैशांचा प्रवाह वाढवायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये काही गोष्टी ठेवू शकता, ज्यामुळे पैसे आकर्षित होण्यास मदत होईल। तर जाणून घेऊयात त्या खास गोष्टीबद्दल ज्या तिजोरीत ठेवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे पैशाचा प्रवाह वाढतो। पहिला आहे कुबेर यंत्र। भगवान कुबेर हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते। या कारणास्तव दिवाळीचा एक दिवस आधी भगवान कुबेराची पूजा देखील केली जाते, जेणेकरून एखाद्याला आर्थिक लाभ मिळू शकेल। घरामध्ये धनाची आवक वाढवायची असेल तर कुबेर यंत्र घराच्या तिजोरीत ठेवावे। कुबेर यंत्र संपत्तीला तिजोरीकडे आकर्षित करते। तिजोरीच्या दारावर आत किंवा बाहेर श्रीयंत्र चिकटवा, त्यामुळे जास्त पैसे घरात येतील। वास्तूनुसार घराच्या तिजोरीत छोटा आरसा ठेवल्यास तुमची संपत्ती वाढण्यास मदत होते। तिजोरीत ठेवलेला आरसा तुमची संपत्ती प्रतिबिंबित करतो आणि दुहेरी प्रतिमा तयार करतो। तुमचा कॅश बॉक्समध्ये किंवा तिजोरीच्या आत तुम्ही उत्तरेकडील भिंतीवर आरसा लावावा किंवा त्यामध्ये छोटा आरसा ठेवू शकता, किंवा तिजोरीच्या आत, पेटीच्या आत उत्तरेकडील भिंतीवर चांदीचे नाणे किंवा देवी लक्ष्मी बसल्याचे चित्र लावावे। वास्तविक बसलेली लक्ष्मी हे स्थिर संपत्तीचे प्रतीक मानले जाते आणि उभी असलेली लक्ष्मी ही वाहत्या संपत्तीचे प्रतीक आहे। त्यामुळे देवी लक्ष्मीचे असे चित्र नेहमी तिजोरीत ठेवा ज्यामध्ये ती बसलेल्या स्थितीत दिसते। असे चित्र पैसे आकर्षित करते। तुम्ही तिजोरीत नेहमी लाल किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा। लाल किंवा सोनेरी रंग देवी लक्ष्मीची संपत्ती मानली जाते आणि असे कापड तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होऊ शकतो। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। लक्षात ठेवा, वास्तूनुसार तुमची तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये। आतमध्ये दागिने किंवा महत्त्वाचे कागदपत्रे ठेवल्यास काही रोख रक्कम सोबत ठेवा। रोख ठेवल्याने बाहेरून येणाऱ्या पैशांचा ओघही वाढेल। रक्कम कितीही असली तरी त्यात रोख रक्कम ठेवली पाहिजे। कमळाचे फूल आणि लॉकर दोन्ही देवी लक्ष्मीला प्रिय आहेत, त्यामुळे तिजोरीत कमळाचे फूल ठेवावे। लक्षात ठेवा की हे फूल वेळोवेळी बदलत राहा।
या फुलामुळे तिजोरीत पैशाचा ओघ वाढण्यास मदत होते. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वाळलेली फुले कधीही तिजोरीत ठेवू नयेत. कोरडी फुले संपत्ती रोखतात. तसेच रोख रक्कम आणि दागिने तुमच्या कॅश बॉक्समध्ये वेगळ्या विभागात ठेवा. याशिवाय तिजोरीत हळदीचा एक गोळा ठेवावा. हळदीचा रंग शुभ मानला जातो आणि संपत्ती आकर्षित करण्यास मदत करतो. जर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कापडात गुंडाळून हळदीचा एक गोळा ठेवला तर ते तुमच्यासाठी अधिक शुभ संकेत देते. तसंच तिजोरीत देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुगंधित वस्तू ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये अत्तर, चंदनाच्या लाकडाचा तुकडा किंवा पूजेत वापर झालेल्या सुगंधित वस्तू ठेवा. सणासुदीच्या काळात देवाची पूजा करताना तिजोरीचीही पूजा करणं गरजेचं आहे. तसेच मंडळी, असे म्हणतात की दर पौर्णिमेला रात्री 12 नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजेच पिंपळाच्या झाडावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला 10 प्रदक्षिणा घालाव्यात. आर्थिक अडचण कधीच उद्भवणार नाही. घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि लक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. घरात, दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजविणाऱ्या श्रीकृष्णाची तस्वीर पूर्वेकडील भिंतीवर लावावी. कर्ज घेण्याची वेळ कधीच येणार नाही. त्याचबरोबर तिजोरी कधीही अशा प्रकारे ठेवू नका की त्याचा दरवाजा टॉयलेट किंवा बाथरूम समोर उघडेल. यामुळे पैशांची बचत होत नाही. जर तुम्हाला घरात समृद्धी राखायची असेल तर तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका. हा नियम पर्सवरही लागू होतो. जर अनेक प्रयत्नानंतरही पैसा टिकत नसेल तर शुक्रवारी 5 कवडी आणा आणि त्या तिजोरीत ठेवा. आणि कोणत्याही शुक्रवारी कमळाचे फूल आणावे आणि तिजोरीत ठेवावे. दर महिन्याला हे फूल बदलत राहा. कवडी आणि कमळ दोघेही श्रीमंतीची देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. यामुळे त्यांची कृपा घरात नांदते. जर कोर्टाचा खटला चालू असेल किंवा तुमच्याकडे कोणाशी वादाचे कागद असतील तर ते विसरूनही तिजोरीत ठेवू नका. अन्यथा आर्थिक संकट कायम राहील आणि समस्या वाढतील. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात तिजोरी किंवा कपाट ठेवत असाल तर लक्षात ठेवा की त्यावर कोणतीही जड वस्तू किंवा साहित्य ठेवू नये. यामुळे तुमच्या डोक्यावर पैशाचे ओझे कायम राहील. कर्ज वाढतच जाईल आणि पैशांची कमतरता राहील.